प्रश्न करिअरचा, उत्तर कल चाचणीचं. राहुल 10वीत शिकत असताना त्याला सगळे विचारायचे की 10वी नंतर तू पुढं काय करणार, तुला कोण व्हायचंय. त्याला अनेकांनी सांगितलं की सायन्सला जा, तर काही जणांनी सांगितलं की कॉमर्स जास्त चांगलं आहे. पण त्यावेळी त्याला बोर्डाच्या परीक्षेची जास्त चिंता होती. वर्गातल्या त्याच्या इतर मित्रांसारखंच पुढं काय करायचं हे उन्हाळ्याच्या सुट्टीत ठरवूया असं त्यानं ठरवलं होतं. त्याच दरम्यान शाळेत अशी सूचना मिळाली की बोर्डाच्या तोंडी परीक्षेच्या वेळीच महाराष्ट्र शासन कॉम्प्युटरवर कल चाचणी घेणार आहे, ज्यामुळे आपला कल कशात आहे हे समजायला मदत होणार आहे. राहुलनं कल चाचणी दिली. ही चाचणी खूपच वेगळी होती, कारण त्यात अभ्यासाबद्दल काहीच विचारलं नव्हतं. त्याच्या स्वप्नातल्या, मनातल्या आवडीच्या अशा अनेक विविध क्षेत्रांशी संबंधित विधानं त्यात दिली होती, जसं की चित्रकला, कृषी, आर्मी, विज्ञान, वाणिज्य, आणि त्यात आवडीनुसार पर्याय निवडायला सांगितले होते. बोर्डाची परीक्षा झाल्यावर त्याच्या कल चाचणीचा निकाल महाकरिअरमित्र.in या वेबसाईटवर जाहीर होणार असल्याचं त्याला समजलं. पण यामध्ये नेमकं काय असेल हे त्याला माहीत नव्हतं. वेबसाईटवर त्यानं 10वीच्या परीक्षेचा सीट नंबर टाकला आणि कल अहवाल डाउनलोड केला. त्यात आर्ट्स, टेक्निकल, हेल्थ अँड लाईफ सायन्सेस, कॉमर्स, ॲग्रिकल्चर, युनिफॉर्म सर्व्हिसेस आणि फाईन आर्ट्स अशा 7 विषयांचा एक ग्राफ दिसला. राहुलला फाईन आर्ट्स क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 90चा स्कोर असल्याचं कल अहवालात दिसलं. कल चाचणीमुळे इतर क्षेत्रांच्या तुलनेत आपली सर्वाधिक आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे त्याच्या लक्षात आलं. फाईन आर्ट्सबद्दल त्याला काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे या क्षेत्राची अधिक माहिती मिळवण्याची त्याची उत्सुकता वाढली. याच वेबसाईटवर त्यानं फाईन आर्ट्स क्षेत्राबद्दल व्हिडिओ पाहिला आणि त्याच्या लक्षात आलं की या सर्व गोष्टींची त्यालाही आवड आहे. त्याचबरोबर याच वेबसाईटवर या क्षेत्रातील अनेक कोर्सेसची माहिती असणारे लेखही त्याने पाहिले आणि वाचले. कोल्हापूरचा असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात फाईन आर्ट्स असलेली कॉलेजेस आहेत का याची त्याला खात्री नव्हती. त्यानं हे पाहिलं की याच वेबसाईटवर तो कॉलेजेस सुद्धा शोधू शकतो आणि त्याला कोल्हापूर जिल्ह्यातल्या फाईन आर्ट्सशी संबंधित भरपूर अभ्यासक्रम आणि कॉलेजेस मिळाली. करिअरबद्दल अधिक माहिती घेत असतानाच करिअरचं मॅजिक फ्रेमवर्क हा व्हिडिओ पाहिल्यावर स्वतःची आवड, गुणवत्ता आणि संधी या गोष्टींचा विचार करून करिअर निवडल्यास तो जीवनात यशस्वी होऊ शकतो हे लक्षात आल्यानं राहुलचा आत्मविश्वास वाढला. त्यानं कुकरी अर्थात पाकशास्त्रात पुढचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. पाहता पाहता राहुलनं करिअरच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात देखील केली.